नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात खूप काही उलथापालथ होताना दिसते. कोणी कधी इकडून माकड उडी, कधी तिकडे बेडूक उडी, ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आता एक नवीन गोष्ट म्हणजे विधानसभेपूर्वी शरद पवार अजितदादांना धक्का देण्याचा तयारीत आहे. जे काही आमदार परत गेले होते त्यांना आता परत एंट्री आहे. त्यामुळे शरद पवारांनी टाकलेल्या या गुगलीमुळे राजकीय भूकंपांची चर्चा देखील आता कंटिन्यू सुरू असताना आपल्याला दिसते. शरद पवारांनी आपले जे काही डावपेच आहेत ते बदलले आहेत. राजकारणात धक्का देण्याची खासियत असलेल्या शरद पवारांनी आता आपले जे काही डावपेच आहेत ते बदलले आपल्याला दिसते. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार हे अजित पवारांचं टेन्शन नक्कीच वाढवणार आहे. कारण की ज्या पद्धतीने लोकसभेचं टेन्शन दिलं त्यांना आणि जो काही पराभव अजितदादांना स्वीकारावा लागला त्याच्यातनं आता विधानसभेची जी काही इलेक्शन आहे खूप काही आता जिकरीचं होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांनी पक्ष सोडून गेलेल्या आमदारांना पुन्हा एंट्री नाही असं जाहीर केलं होतं. बट त्यामुळे अजित पवारांना आमदारांना सांभाळण्याचं तेवढं टेन्शन त्यावेळेस नव्हतं. मात्र अचानक पवारांनी आपले डावपेच बदलले आहेत आणि अजितदादांबरोबर गेलेले जे काही आमदार होते त्यांना आता परत शरद पवारांच्या पक्षामध्ये ते एंट्री देणार आहेत. आता याच्यामुळे काय आहे की याच्यामध्ये थोडंसं समजून घेण्यासारखं आपलं की ज्या काही आमदारांना याला अपवाद असतील, पवारांनी सांगितलं होतं की त्यामुळे अजित पवारांचं हे त्यांच्या पक्षात गेलेले जे काही आमदार आहेत ना त्यांना आता आम्ही मंत्रिपद देऊ, काही करू, अशा सगळ्या गोष्टी आता याच्यातनं राजकारणातनं निघत आहे. म्हणजे आपल्याला कळतं आहे की विधानसभेमध्ये महाविकास आघाडी सरकार हे बसणार आहे. कारण की ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये पराभव झाला आणि इकडे यांचा विजय होईल. लोकसभेतलं यश आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात असल्याची पवारांनी देखील सांगितल्यामुळे राष्ट्रवादीतल्या दुसऱ्या फळीत उत्साहाचं वातावरण आपल्याला दिसतंय. मात्र आता पवारांनी गोगली टाकत अजितदादांना आमदारांनाही दारं खुली करल्याची असल्याचं याच्यातनं कळतंय. अजित पवारांच्या आमदारांमध्ये नव्हे तर संधीचीही ती सगळ्यांनाच असलेल्या पवारांच्या पक्षातल्या काही जण नक्कीच अस्वस्थ झाले असतील अजितदादा पवारातील. मात्र शरद पवारांच्या या गुगलीमुळे सर्वाधिक टेन्शन अजितदादांना वाढलंय. कारण की आता एवढे 40 जे आमदार आहेत त्यांना सांभाळायचं कसं, या सगळ्या गोष्टींमुळे आता जे काही पारडं आता म्हणजे भविष्यात जे काही पारडं जड दिसतंय ते शरद पवारांचं दिसतंय आणि जो काही कल आहे सामान्य जनतेचा जो काही कल आहे तो कल आता शरद पवारांकडे दिसतंय. आणि मागेही आपण एक बातमी कव्हर केली होती की जे काही बारामतीमधील लोक आहेत ते बारामतीमधील लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आता दादा बदलावायचा आहे. म्हणजे जे अजितदादा आहेत त्यांचं जे काही नेतृत्व आहे तिथल्या बारामतीमधील लोकांना ते पटत नाही आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला दादा बदलायचा आहे. आणि म्हणून आता भविष्यात जे काही आता ही जी काही गुगली टाकली त्यांनी की जे काही गेलेले आमदार आहेत त्यांना आम्ही परत संधी देऊ. त्यामुळे आता या आमदारांना सांभाळायचं सगळ्यात महत्त्वाचं टेन्शन आता अजित पवारांना आले. धन्यवाद.